काय सांगतील तुम्हाला? आणि तुम्हाला भजन आवडलं तर सात्विक माणसाचा आवडावा, ज्यानं गाथ्याचा अभ्यास केलाय, ज्यानं तीर्थावळी वाचिली, ज्यानं पत्रिका वाचिली, ज्यानं समाधी वाचिली, ज्यानं नाट वाचिले, अशा लोकांकडनं तुम्हाला ते मिळन ना. बाकीचे पुस्तक वाचणाऱ्याकडे तुम्हाला ते भेटत असतं का? त्याच्यामुळे इथं येऊन कधी कधी भजन करी जा. या जाग्यातली ताकद तुम्हाला ती शक्ती देईल, फार मोठी शक्ती. मालकाची सेवा करी जा. बाईनं अमृत आणलं होतं नवऱ्यासाठी, अमृत. आणि काय म्हणली होती सूर्याला? आगा दिनपती निशापती. दिनपती म्हणजे सूर्य, निशापती म्हणजे चंद्र. आणि नुसती नाही बोलली, हा चुटक्याच वाजित होती बाई. हे दिनपती, हे निशापती, तुम्ही दोघे तोपर्यंत माझ्या कपाळावर कुंकू पुसायची ताकद नाही. इतकी ताकद बाई. चंद्रसेना मनती तियेला, पुराण सांगते, पुराण. तियेने पीयूष संचय केला, चंद्रसेना मनती तियेला. पुराण वाचायचं ना रे, वाचा वाटतंय. भंगिरेचं वाचण्यापेक्षा पुराण वाचलेलं चांगलं आहे. हो. आणि पुराणे देऊतल्या मालकाला आवडत आहे. पहावे पुराणे ना दे. काही काळ हटते पुराणातलं. आणि मी एक गध आहे. हे बघ, घोडं एखाद्या वेळेस नादात आलं तर गोमाशील बसू देते, पण गध नाही बसू दे. गध लोळून लोळून जिथं गोमाशी बसली तिथलं कातड काढील, पण गोमाशी मारीनच. हसा ना, मी असू द्या गध, पण परमार्थातलं आहे. पुराणातलं गध इतकं मात्र लक्षात ठेवा. मला छंद आहे त्याचा, आवडतंय. इतकी पवित्र स्त्री आणि संन्याशासोबत सोयरीक करायची सुरुवात. संन्याशाला मध्यस्थी केलं सोयरिकीसाठी. हे तेजकांती, त्याच्यासारखी कांती कोणाची असेल का? तेजस्वी मारुतीरायासारखं तेज कोणाकडे असेल? अहो, जगाला तेजस्वी प्रकाश देणाऱ्याला पहाटच गिळायला गेलते. सकाळी सकाळी झाल्याच इतकं तेज कोणाकडे असेल का? आणि एवढ्या तेजकांतीला सांगितलं, हे तेजकांती, मला ते पंढरपुरातला पती म्हणून पाहिजे. मनानं म्हणली हो बाई, मनानं म्हणली बाई, मनानं म्हणली बाई. इतकी श्रद्धा तिची देवावर, इतकी श्रद्धा. तिने सूर्य निघल्यावर कधी स्नान केलं नाही. आगा तुझी या प्रकाश सूत्रे स्नान तर्पण आईते, भंग झालिया निरुते ललाट कुशी. जर तुझ्या प्रकाशात मी स्नान केलं असेल तर माझं कपाळ पांढरं कर. आणि सूर्य निघायच्या अगोदर माझ्या शिवजीला पाणी घालीत होती. भगवान शिवजीला पाणी घालीत होती सूर्य निघायच्या अगोदर. हो. आणि त्या अमृतेश्वरानं, त्याचं नाव होतं अमृतेश्वर, माझ्या शिवजींचं नाव. विश्वनाथ तो, हो विश्वनाथ. त्या अमृतेश्वर प्रसन्न झाला. आणि पतीवर श्रद्धा असणाऱ्या बाईसाठी भगवान शिवशंकर अमृतेश्वर प्रसन्न झाले आणि तिच्यासाठी अमृताचा कुंभ देऊन टाकला. इतकी श्रद्धा. आणि तिने एका संन्याशाला सांगावं, पंढरपुरातला मालक माझा पती पाहिजे. नाही हो, पती तर झालाच नाही. तिच्या विलासाचा पलंगच मोडून टाकला. पलंग मोडून टाकला, पलंग मोडून टाकला. नवल सांगतोय, नवल सांगतोय. पलंगच मोडला. हिचा पलंग मोडण्याच्या पापामुळे पुढच्या अवतारात ज्या अंगठ्यानं पलंग मोडला त्याच अंगठ्याला बाण लागला. भिल्ले विंधिले शारंधर नैवम गिरगावकर लिखितम. आणि बाण कुठं मारला? मांडीला का महाराज? नाही. छातीला का डोक्याला? नाही, अंगठ्याला. द्वापार युगात प्रभास नक्षत्राच्या ठिकाणी अंगठ्याला बाण मारला. अंगठ्याला. चला, त्यालाही फेडावं लागलं. आणि मालकाची आणि तुझी भेट करून देतो असा एक संन्यासी मधात पडला. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय महाराज. त्याला लांडो व्हावं लागलं. कुठं माहितीये? रामेश्वरला मारुतीरायला शेपटी नाही.
बघा रामेश्वरला मारुती राहील शेपटी नाही, बाईन घेतली काढून, इनस्त महानवरा मारला म्हणे. भुंगे त्यानंच आणले, असे चाप 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 भुंगे आणले ना, आणि तिला त्या शेपटीत भुंग्याचं पंख सापडलं होतं. हो, आणि पुरावा काय आता, जे जण वकील पाहायचं काम नाही, ते पंखातच भुंगा सापडला मेल्याला त्याचं पंख मारले म्हणतो मी. मग ही शेपटीनच विटेवरचा मालक मला पती हो द्यायला नाही. साधी असेल का बाई ती? काय नाही, बायका इरी साध्या नसत्या. वंदावे दुरून हो लांब. नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा, आणि करीती आघात. माझ्या मावल्यांनो, गाथेची गाथे वाचा, पण तुम्ही तुमच्यात वाचा. 5-25 बायकांनी मीटिंग घ्यायची. आपल्या दिवसभरातलं काम आटपलं की 7-7:30 वाजता किंवा सगळ्याची जेवण झाल्यावर 1 तासभर भजनाची संध्या करायची, पण गाथ्यातले अभंग वाचायचे. हो, ज्ञानेश्वरी वाचायची. हे तोंडान जोडलेली नाही. आमची इथं शेजारी नव्हती, तर मी तिला म्हणलं, बाई सोमवारच्या अभंगाचं प्रकरण आहे, तू ते शिवजीचं प्रकरण वाचव ना. तर नाही, बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेल. मेल उलथी नाही वाचीस का? हा, तुझ्या मातीला तरी कोणी येईन का? तिकडच वाहून जाशील, कोले कुत्रे खाते तुला. माझ्या अष्टादश संतांनी भगवान शिवजीचे किती गोड अभंग केले, त्या अभंग म्हणणं तू काही म्हणती. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली. नाही झोपीत भितड पडायचं का अंगाव तुया? भजन करणे अमंगळवाणी, नरका जाणे. हो, काय शिवजीचं प्रकरण आहे? शिवजी काय सामान्य आहेत का? तुम्ही काही भंगाळल्यासारखं म्हणायचं शिवजीला. वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक शिवजी आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. काय ताकद आहे माझ्या शिवजींची. कावड शिवजींच्या अगोदर, वारी शिवजींच्या अगोदर, रोज सकाळी शिवजी अगोदर, आणि तुम्ही मनानं काही म्हणायचं. काय म्हणते जात्यावरले गाणे नीट म्हणत होते बायका. काय 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 आपल्यात दिले भंगिरी झाले. हो, मी तर म्हणतो याच्यासाठी देवानं स्वतंत्र नरक केला असेल, या हराम खोरायसाठी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तू ह्या बायकोचे दागिने सोनाराची तर ठुले खताडासाठी, आणि राधाला कशाला गोंडे लावायला निघायला? तिला काय गोंडे लावायची गरज आहे? तिनं जिथं शरीर समर्पित केलंय तिथली माती पंढरपुरातला कपाळाला लावतोय. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, म्हणजे पंढरपुरातला तिच्या अंगाची माती कपाळाला लावतो, आणि तू सुमळ्या तिला गोंडे लावतो. रे ती लायकी आहे का राधेला गोंडे लावायची? किती किती इचकी. इकडं पाठ कर ना. एकदा काल्याच कीर्तन सुरू, भगवान गेले गोपीच्या घरी आणि वापस आले. तर विचारलं यशोदेनं, कुठं गेलता? गोपीकडे गेलो. मग का आला? म्हणजे गोपी घरीच नव्हती. गस करावं ना. एका भजन्यानं लगेच, भजन्या कसं म्हणता येईल त्याला? गुणीजनानं. गुणीजन. हो, आपल्यामध्ये वारकरी आणि भजने शब्द आहे. एका उत्कृष्ट गुणीजनानं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी लगेच म्हणलं, हो हो हो, फोन करून नव्हती गेले का? फोन करून जायचं असतं, म्हणजे तुम्हाला कळालं असतं गवळण घरी होती का खुरपायला गेलती. काय 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 कोण्या नरकात टाकाव हे कळल का देवाला? मला अहो त्याची सुद्धा कॅसेट गुंडाळत असेल. हे नमुने कुठूनच आले. विठाला विठाला हे काय बाबा खेळत नाही, चांगलं वाजी तुम्हाला तू. पण काही एक दोन जाग्यावर गेलो तर आम्ही बोलताना पकवाद्या व्हॉट्सअप खेळू लागला. मी लगेच त्याला जवळ बोलिले, म्हणलं तुझी बायको काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली का? काय डिलिव्हरी वगैरे काय आहे का? नाही नाही काय नाही. म्हणलं मग काय पाहला तू इतकं इतकं काय इचकायला? आमचा अपमान नाही, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. हो, कशाला व्हॉट्सअप खेळता? एखादा न बोलणारा महाराज असला की त्याला असे झाडावरले किडे उडी लेवणीच करायले त्याला. नाही, याच पाप 42 पिढ्या मातीत जाते. नाही अपमान. गादीची ताकद आहे. तुम्हाला स्वतंत्र गादी दिली देवाने, तो तिचा अपमान आहे. यांनी गादीचा अपमान केला, त्यांचा अपमान आहे. इथं बास्कळ बोंबल, या गादीचा अपमान आहे. आणि यांना अख्खं शिवून मातीत जाईल. नाही चुका करायला पाहिजे.
संप्रदाय फार मोठा आहे, फार मोठा संप्रदाय, फार नावी. या संप्रदायावर सर्च विदेशातले लोक करायला, या संप्रदायावर PhD विदेशातले लोक करतात, विदेशातले. आणि आपलं ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. किती अवघड काम झालं बघा ना. आपल्याला तर प्रत्यक्ष जवळ आहे, आपण इतकं चुका नाही करायला पाहिजे. असो, संन्यासाची शेपटी काढून घेतली. काय बाई अधिकारी असेल कल्पना करा. हे चाललो होतं, हे चाललं. महाराज सूर्य ढगाच्या आडंगी जायचा. इतकी सुंदर बाई, इतकी सुंदर बाई. ती स्वतः लग्न करायचं म्हणली. माझी इच्छा आहे, नाही स्वीकारली. का नाही स्वीकारली? कारण तसं म्हाताऱ्यानं लिहिलं नव्हतं. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं महर्षी वाल्मिक. महर्षी वाल्मिक म्हणून नवल नाही. आता नवल सांगू का? एका पोरीचा बाप देतच नव्हता, मनानं गेलं मागायला. कोण माहित आहे? वरच्या मंदिरातले मालक मनानच गेले पोरीच्या बापाला. म्हणले हा नमस्कार, म्हणले नमस्कार नमस्कार. कोण आपण? मी आमका. ही मुलगी माझी आहे, मला वाटतं हिच्या सोबत लग्न करा. बाहेर दुकाने का बाजारातलं, चल बाहेर. होय पोरीचा बाप म्हणला. आणि आता पोरीचे बाप असंच म्हणाले. हो असं हो. कोणाला वाटतंय पोरगी मोठ्या घरी द्यावा, आणि मोठ्या घरचा काऊन तू करीन? काय मिळे का नाही, आहे का नाही? इतका काही काही गोष्टीचा इतका कहर होतोय की त्या कहरानं सगळी घडी मोमोडून जात असते. मर्यादा असली पाहिजे. बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, पण तिने मंगळसूत्र 50 ग्रॅमचं घाला. पण 5 क्विंटल सोनं आहे म्हणून 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी, आणि वजानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. अख्ख्या गावाची सक्रात बंद केली. अहो किती चांगल्या आंब्याचं लोणचं असलं तर जेवताना किती घ्यावा? इतकं इतकं घ्यावं. वरना इतकं घेतल्यावर हात धुता धुतात नाक कळालं. सर्दी नाही व्हायची का? मोजकं खात असतात ना लोणचं, मर्यादा असतात. आणि कधी बी नसतात, कोण्या गोष्टीला वेळ असते. हे बायकोला म्हणलं आता दर्शन करून येतो, जरसा शेवायचा भात आणि भजे कर, 1-2 पापड. मग तिला वाटलं आता दर्शन घ्यायला काय 5-10 मिनिटं लागतील. पटपट पटपट शेवायचा भात तिकडे शिजला. उल्याव उले वेगळे होते ना. तर उले या शिकलेल्या पोरीला तुम्हाला नाही कळायची बाई. उल्यासाठी खेड्यातलं वळण पाहिजे. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली. मग आता बाप बरा होता तर खेड्यात दिली. तर खेड्यात अशा माणसाला दिली की 6.5 एकर जमीन, त्याच्यात 5 भाऊ. 6.5 एकर जमीन, 5 भाऊ. काय मोठा वाडा, बैलगाडी चलवती भावताला असा वाडा. पण त्याची तर गॅस गीस सगळं होतं. पण ते शेतकरी असल्यामुळं ते चुलीवरल्या भाकरी खात होते. ते कैदी नव्हते ना. कैद्याला जे दिलं ते खावं लागत आहे. आपण खेड्यातले माणसं एवढाली वाळलेली झाडं खाली पडल्यावर आपण काऊन उलट्या चुलीचं खायचं? आमच्या घरी पण मी चुलीवर करायला लाईत असतो. फक्त एके दिवशी असंच कीर्तनात मी म्हणलं आडीतलं दूध चांगलं आहे. आमच्या घरचे म्हणले आडी बी करू. ते म्हणलं आडी नसती करतायत. काऊन नाही करतायत? मी म्हणलं आपण वरच्या मजल्यावर राहतो, आडीला 2.5 फूट खाडावं लागते, आणि स्लॅब आपला 5 इंचाचा आहे. आपण स्लॅबला छिद्र पाड्यावर खालच्या मजल्यातले जळते, त्याच्यामुळे आडी करू नको, आड मोडशील. बाकी नाही. आता आम्ही बाजूला एक केलं आपलं, तिथं चुलीवर कधी मध्ये खाव वाटलं. 25% तर घरचं खातो, मी चुलीवरलं खाऊ देत जाय. बाकी 75% तर बाहेरच चरायला आहे. घरी आल्यावर तर चांगलं खाऊ देत जाय. नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वरखंडे कळतेत ना किती बोच करले तुम्हाला. तर विठाला विठाला काय सांगू लागलो. खेडेगावात दिली पाहुण्याची. हा, खेडेगावात पोरगी दिली. मग सासू चांगली होती ना. सासू म्हणली बबे तू काय कर बाई, तू काय शहरात राहिलेली होती. तिच्या शहरातलं काय नव्हतं. 8 दिवसातलं 7 दिवस हॉटेलचं, आणि 1 दिवस पार्सल. वडापाव, टॅटिस काय म्हणतात त्याला. हा, तुम्हाला कसं माहित आहे का नाही? हा, संन्याशानं लुगड्याच्या दुकानात कशाला जावा, काय गरज आहे का? आणि आंधळ्यांच्या चष्म्याच्या दुकानात कशाला जायचं महाराज? मला का म्हणता येत नव्हतं का पॅटीस? पण मला पाहायचं होतं तुम्ही बी किती चोर पंक्चर येतं. विठाला विठाला
विठ्ठला विठ्ठला. सासू चांगली होती बिचारी आबा. ती म्हणली माय तुला काय स्वयंपाक येत नाही, 1.25 महिना मी करते तू पाय, आणि 1.25 महिन्यात मग शिकल्यावर तू करी जाय. आता सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावा, उभं राहावा, खुर्ची टाकावा, तर उल्यावर बसली. आणि मग म्हणली आत्या किचन वाटा कस काय गरम लागायला, उठ माय जळसी, तू किचन वाट्यावर नाही उल्यावर बसली, उल्या उठ 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 उठ. तुम्हाला काय उल कळणार आहे? उल्यासाठी जुन्या बायकाला विचारा. उल वतन, वतन सुद्धा जुन्या बायकाला. पाणी आतून आणि जाळ बाहेरून बाथरूमला. हे आपल्या बाथरूमला कशाचं वतन? बटन दाबल्यावरून पाणी, झोपून आंघोळ, बसून आंघोळ, आणि त्याच्यात वतन केल्यावर तर मधीच मसन वाटा वाचा. त्याच्यात कुठं वतन असतं का? विठ्ठला विठ्ठला म्हणे बाहेर. पोरीच्या बापाने सांगितलं चल बाहेर बाहेर. आता याला ती पोरगी करायचीच होती मालकाला. मालक त्या पोरीच्या बापाला म्हणले तुमच्या पोरीचं लग्न करायचंच नाही. करायचं म्हणलं मग का कोणाला देऊ काय? कुळ पाहून द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधल्या. द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधल्या. शास्त्र सांगते त्याच्यासाठी. कशी तुला देता येईल रे? जाऊ द्या म्हणले काय हरकत नाही, तुम्ही अस्वलेत, मी माणूस आहे. मग पशुपेक्षा आमचं कुळ वाईट आहे का? अरे कुळाचं जाऊ दे सोडून म्हणले, पण तू हिला जगू शकतो का? त्याला काय माहित म्हाताऱ्याले कोणी म्हणून. माणसं वरच्या अंगावर जाते. आमच्या शेजारच्या गावचं एक जण गुळ घ्यायला गेलं. साधं होतं तुमच्यासारखं आपलं लय काही इस्त्रीचे कपडे घालीत नव्हतं, काय नव्हतं, पटका गिटका. तर ते गुळावाला म्हणलं छटाक खायन घरी जाय. ते म्हणलं तसा फुकट खात नाही मी, मला 150 क्विंटल गुळ पाहिजे. तर ते म्हणलं याच्या गोळ्या संपल्यात, गोळ्या. आणि त्याची डमणी हाणायला मी होतो. आणि मला नेमकाच दिवाळीला ड्रेस घेतला होता. ती पॅन्ट गिंट बरी होती जरशी. आणि मग उतरलो तर म्हणलं गुळ पाहिजे. किती पाहिजे? बोललं वजनात पहिल्यापासून होतं आपलं, नसणं का काही पण माणसानं भिकार छूट नाही बोललं पाहिजे, वजनात राहिलं पाहिजे, आहे का नाही? अहो हरभऱ्याच्या भाजीचा घोळा ना, आणि 3 दिवसाची भाकरी खाल्ली तरी म्हणायचं वा छान जेवण झालं. गावरान तुपातली खीर खाल्ली कसं काय नाही, जाळ लागल्यावानीच खाल्ले. ऍसिडिटीचा स्कोप पेटला याच्या पोट. अरे उदारांत करणं म्हणून जेवण झालं मस्त. भंगिरी बोलणे, भिकार चोट बोलणे. आणि भिकारी लय परवडे बर का, भिकार चोट लोकांपेक्षा. भिकारी परवडे, ते खापुरतच मागते. भिकार चोट पिढ्यानं पिढ्या बरबाद करते. भिकार चोटायची संगती नसं, भिकार चोट असते. ते काय सांगू लागलो? गुळाचं. हा गुळाचं. मी गेल्याबरोबर हा भया तो हापूसून पोरायला भया म्हणायची. पॅन्ट गिंटे नवीच होती आणि मिशनीवाल्यानंच इस्त्री केली. तिथून पुढे मला नाही जाऊ कधी. आणि मग किती पाहिजे म्हणलं 150 क्विंटल. काय भाव वजनात? किती पाहिजे म्हणले 150 क्विंटल. काय भाव? एवढा. बर 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 बर. पैसे म्हणलं आणतो. त्याला म्हणलं सौदा झाला. ते म्हणले त्याच्या म्हणल्यानुसार गुळ घेतो, पण बैलगाड्या भरून त्याच्या लोकांनी द्यावा लागतात. मी गेलो, म्हणलं बैलगाड्या तुमच्या माणसाने टाका, आम्हाला आम्ही देणार नाही. ते म्हणलं तुमच्या बैलगाड्या ह्या सुटलेल्या सगळ्या मायाच्यात. म्हणलं 19 बैलगाड्या मायाच्यात, आणि मी गडी होतो. मी गडी. बर 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 बर. मग भयाचा लगेच मला शेठ म्हणू लागले. वा वा शेठजी या या या. तर मी म्हणलं येते, आमचे आजोबा आहेत ते पैसे देतील. हे म्हातारे नको बोलते, नको म्हणले म्हातारे, ते नको 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 भेट नको नको म्हणलं नको. मी म्हणलं पैशाचं घे नाही, तुला काय करायचं म्हाताऱ्यावर, नोटा खऱ्या असल्या बस झाल्या. त्यानं आडा उकळल्याबरोबर पैसे काढले. आणि तेव्हा गुळ लय स्वस्त महाराज, लय स्वस्त. 83 रुपये क्विंटल. 150 क्विंटलाची झालीच. किती ते पटक्यातच बंडल गवसल ते, पटक्यातच.
हे कोण येत? मी म्हणलं हे 19 गाड्यावरले ते 18 आणि मी एक, आम्ही यायचे गडी येत आणि हे आमचे मालक आहेत. त्यानं बसायचं पोत झटकिलं आणि म्हाताऱ्याला बसायला दिलं. काही काही माणसं वरच्या रंगावर जाते आणि आमच्या इथल्या पोरगी बोलण्यावर दिली. आम्ही जत्राला जाता जाता ते पोराच्या बापानं आम्हाला चहा पाजला. हा म्हणले या या महाराज या, तेव्हा चहा घेत होतो मी, या म्हणले चहा प्यायला. ते लगेच पोरगा आलं. बाप लगेच म्हणलं काय चाललं रे? काय नाही म्हणलं 50-60 अवताला, 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. नवल सांगायला येतो जाग्यावर, एसटी उलथू देत नाही, लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. इथं कसा सोडीन इतक्या याच्यात. मग ते आमच्या संघच म्हणलं 50-60 अवताला दमनी भाकरीला आणि तमाम मोकळे. कारभारच तसा असं म्हणजे 50-60 अवताला म्हणजे 60 अवताला म्हणल्यावर 30 आवत ना बा, आणि 50 म्हणल्यावर 25 आवत. ते म्हणलं वरचे 10 चुलीत जाऊ दे बाळू, पण 25 आवतत आहेत ना 50 बैल. आणि दमनी भर भाकरी म्हणल्यावर गडी किती असतील आणि तमाम मोकळे म्हणजे मोकळे जनावर किती असतील. आपल्याला काय माहित नाही बाबा, पण मला खाती की गाल नाहती की गाल लगेच कळत येत. पण ते मग 1.5 दिवसात पोथ्या वाचायला म्हणजे लय हुशार झाला का, केवढा माणूस आहे, याच्या पोराला आपली पोरगी द्यायची. आणि लगेच सुपारी फोडीन त्याचं पोरग तर गुडघ्यालाच बाशिंग बांधून होतं. लग्न लागलं, मांडव परतनील पोरगी आली. मी असं चाललो लाल मातीकडे, आमचे पकरू महाराज आहेत, ते लाल माती पासून निघलं. तिकून त्याची गाडी आली. त्या पोरीचा चेहरा असा कसकानी वसकटलेला. मी म्हणलं काय झालं बबे? माझ्या संसारात सारा मंगळवार झाला. मी म्हणलं कसं काय झालं? 50-60 अवताला दमनी भाकरीला तमाम मोकळे. कशाचं महाराज? आमच्या एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. म्हणजे एक बैल आणि एक हाल्या होता. बैलाचं नाव 50 आणि हाल्याचं नाव 60 आहे. म्हणजे 50-60 अवताला. आणि मग सासरा हावसान सासूला डमनी म्हणतोय, डमनी भाकरीला. बायकोला ते डमनीच म्हणतोय. आणि म्हणलं तमाम मोकळे. काय नाही, मैं आमच्या सासूला पोरग झालं तेव्हा तिच्या बापानं गाय दिली. ती गाय मेली, सगळा वंश गेला आणि एक गोर आहे त्याचं नाव ठेवलंय तमाम्या. आणि तमाम मोकळे. अशी वरून सोयरी केली तरी फसली. आणि साध्या पटक्यावाला पाहिलं तर गुळावाला फसलं. म्हणजे वरून कोणाला पाहतच नाही. वरून झकपकन आतून भगभग 12 हात येळू फिरायला. काही काही माणसाच्या टोप्या इतक्या कडक असतात की बोरीत वाढता येतात. आणि बायको अख्तर भाईचा कापूस याचायला. काय त्याची टोपी चुलीत घालायची, त्याचे कपडे काय कामाचे आहे का नाही, असं काय कायचा देखावा असतो. बघा ना कशी बापूची टोपी कशी कडक आहे. उगी जवळून गेलं तर ऑपरेशन होईल माणसाचं. विठ्ठला विठ्ठला. पोरीच्या बापाला वाटला नवरदेव साधाचे. भाई तू काय पोरगी जगीशी? तर ते म्हणले बरं तुम्हाला नवरदेव कसा पाहिजे? पहिलवान पाहिजे. ते बाजूला गेलं, झाडाच्या आडंगीन ते सगळे कपडे काढून उपरणं होतं, बांधली लंगुटी आणि ठोकली आबू. पोरीच्या बापासह पहिलवाने म्हणले मी पहिलवान. त्यानं बनेल मस्ती काढली असं कुस्ती खेळायला. पण पोरीची माय म्हणली बाई तुम्हाला ओपत का काय, सुकुमार लेकरू येईन त्याच्या मोडताना हाड्यावानी काड्या मोड्यावानी हाड तुमची. अरे ते म्हणला ते मनानं कुस्ती खेळायचं म्हणायला. मी काय येडा आहे का? नका 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 माय माय त्याच्या लेकर माय बाप काय म्हणतील, तुम्ही करताना फ्रॅक्चर गिक्चर तुम्ही इकडं व्हा. ते म्हणला हा या. ते म्हणला पाय ते किती रगिले, किती रगिले. आणि 27 दिवस आणि 27 रात्र कुस्ती. 28व्या दिवशी पोरीचा बाप पाया पडा. म्हणला आता याच्यानंतर तुला माया पडावं लागेल. सासरा व्हायच्या आधी मी पडतोय आणि सासरा झाल्यावर जावायला पडावं लागेल. कुस्ती खेळून पोरगी मागितली. कुस्ती खेळून. आणि पोरगी किती सुंदर होती सांग का? तिला इतीत नख आणि 18 इंच तिच्या अंगावर केस. आस्वलीन ह्या जंगलात फिरणारी. म्हणजे जिला सूर्य लाजत होता ती लग्न करायचं म्हणजे ती सोबत केलं नाही. आणि आस्वलीन तिच्या बापासोबत कुस्ती खेळून मागितली. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे
हे ब्रह्मांडाच्या मालकाने ही नवलाची कामं केली. 7व्या अवतारात वेगाच सांगतो, 1:15 वाजून गेलाय. जावाई उठिता नाही आला महाराज. त्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू देवानं लक्ष्मणजीनं भावानं पुसलं. रामचंद्रांना विचार केला, इंद्रजित उठिला तर आपल्या पोरीचं कुंकू शाबित राहतंय, पण इंद्रजित नाही उठिला, कुंकू शाबित राहावा याच्या करता बाई सती गेली, नाही उठिता आलं. परवाल सांगितलं 11 वर्षाचं एका ब्राह्मणाचं पोरग मृत्यू पावलं, त्याला नाही उठिलं, आणि तिकडं पाण्यात बुडालेलं गुरुचं पोरग उठिलं. नवल केवडे केवडे नकडे कान्होबाचे कोडे. कितीतरी नवल सांगता येतील, कितीतरी ब्रह्मांडाच्या मालकाचे असे नाविन्यपूर्ण नवल होते. विठोबा रखुमाई पंढरीश परमात्मा द्वापार युगातले भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. इथेही नवलच आहे. झाल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. लेकरू इतक्या वयाचं असतं का? हेही नवल आहे. झाल्याबरोबर बोलायला सुरुवात केली. नंदाच्या घराला मजने गोकुळाला घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, ती माया घेऊन या. मग उचलिला कमळापती ची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या गळाल्या. भगवंताला सुपाट ठेवलं आणि मथुरेतनं तिकडं गोकुळाकडे घेऊन जात होते. मधात पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट. आचाट पूर चढला होता. अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई. रात्रीचा प्रहरे, चंद्राचा उदय झालेला होता. मागचे अवतार दुपारच्या वेळेला आहे. पळभरी होय स्थिर, ब्रह्मांडाचा मालक सूर्यनारायण थांबले. मागच्या अवतारात जन्माच्या वेळेला आता चंद्र आहे तिथं, तोही प्रसन्न, कारण चंद्राला पत्न्या 27 होत्या. रोहिणी नक्षत्रावर भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. दिवस कोणता होता बापू? बुधवार परी येसी कृष्ण मूर्ती प्रगटली. 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 श्रावण वद्याष्टमीसी रोहिणी नक्षत्राच्या दिवशी. बुधवार परी येसी कृष्ण मूर्ती प्रगटली. 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 श्रावण माशी श्रावण वद्याष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी. बुधवार परियसी कृष्ण मूर्ती प्रगट. नक्षत्र रोहिणी होत. चंद्राला 27 पत्न्या, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. दिवस बुधवारचा होता. आणि या बुधवारी रात्री अष्टमीच्या दिवशी श्रावण मासात ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. 21 प्रकारचे नाविन्य पुराणात सांगितले. यमुना पार केली, पहिल्या तीराला इकडच्या कडेला आले. 4 दरवाजे, जो गाईच्या गोठ्यात येणारा दरवाजा, त्या दरवाजातनं वसुदेव आतमध्ये प्रवेश केला आणि भगवंताला ठेवलं. ती माया घेऊन आले, हातातली निसटली. इकडे गोकुळात एवढा आनंद, एवढा आनंद, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तिथला आनंद लिहिताच आला नाही कोणाला, इतका मोठा आनंद होता, एवढा आनंद. सगळ्या गोपी जमा झाल्या, भगवंताकडे पाहत होत्या. नामा मने हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्या मुखाकडे गोपी बघून बोलून गेलेल्या. इतकं ते पवित्र मुख होतं.
बघता बघता तो रांगू लागलेला आहे. रांगत रंगणी चोरी तलोनी धावूनी धरती गवळणी रांगू लागलेला आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगू लागलेलं आहे. त्याच्या रांगण्याचं वर्णन मालकाचं आहे. पायी पैंजण आणि वाळे हाती नवनी ताचे गोळे. पायात पैंजण आहेत, हातात वाळे, नवनीताचे गोळे हातामध्ये. असा सुंदरसा जगाचा मालक त्या गोकुळात प्रगटलेला आहे. गोकुळे वैकुंठवासी पुराणातले प्रसिद्ध महात्मा डोंगरोजी गुरुजी गोकुळाला मन म्हणायचे. भगवंताचं अंतःकरण होतं गोकुळ, चित्त होतं. गोकुळ इतकं पवित्र होतं की तिथं एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक गाये राखी तो 9 लाख. एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. बाकीच्या गोळ्यांकडे किती असतात? गायीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं ते गोकुळ होतं. पुनीत 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 पवित्र गोकुळ होतं ते. गायीवर सुद्धा प्रेम करत जा. काळाची गरज आहे सज्जनांनो. एक लक्षात ठेवा, आपल्यावरती परिस्थिती फार उशिरा येणार आहे, पण शिमिटाच्या डोंगरात शहरात राहणाऱ्या लोकांवर ती आपत्ती लवकर येणार आहे. कारण ज्या वेळेला सूर्यनारायणाच्या ओझोन स्तराची चलबिचल होत असते का महाराज, सूर्यनारायणाचा जो ओझोन थर आहे, या ओझोन थराची ज्या वेळेला चलबिचल होत असते त्यावेळेला उष्माघात प्रगट होईल आणि बंगल्यातले लोक हुरपाळून जळतील. आणि ह्या ओझोन थराला स्थिर ठेवण्याची ताकद फक्त आपल्या देशी गायीच्या पाठीत आणि देशी बैलाच्या पाठीतल्या त्वचेत सूर्याचा ओझोन स्थिर ठेवण्याची ताकद आहे, असं चांगल्या चांगल्या शास्त्र पुरांत सांगते. पण शास्त्रज्ञ सुद्धा याला सहमत आहेत. इतकं गायीविषयी, गायीचं शेण याच्यावर प्रेम करा, गोमूत्रावर प्रेम करा. आता बऱ्यापैकी शेतकरी गोमूत्र सुद्धा धनावर फवारायला लागले. गरज आहे काळाची, खूप मोठी गरज आहे. ज्यांनी ज्यांनी शेतीला अमाप रासायनिक खत घातलं त्यांच्या जमिनीवर चालताना सराट्यावर चालल्यासारखं होतंय. पण त्याच जमिनीला 10-5 ट्रॅक्टर गाईचं शेण टाकलं की ती माती पुन्हा मऊ होती, तिच्यात तिला पोषक असे जीवाणू तयार होतात. इतकी ताकद त्या गाईच्या शेणात आहे. तिच्यावर सुद्धा प्रेम करा. आपलं खाचं शिका. हो, आपलं खात राहिलोत ना मग आपल्याला आजार वाढणार नाहीत. खात जाणं साधं आपलं. बघा, श्रीमंत लोक करड्याची भाजी 12 महिने खालीत आणि त्याच्यासाठी लोक पेरायलेत आणि आपले खाणार नाहीत. अद्याप नाही. आपलं खाचं शिका. अत्यंत काळाची गरज आहे. आहारात फार मोठी ताकद आहे. बघा, असो गायी होत्या 9 लाख आणि 9 लाख गायी असताना नंदराजा रात्री उठून वैरणकाडी करीत होते. याच्याकरता त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरीत होती. संध्याकाळचा ठिकाणा नाही, 10:30ला दात घासायला. संध्याकाळचा ठिकाणा नाही. आणि 92,000चा मोबाईल. बाप तो कव्हाच मेला आणि माय दुसऱ्याच्या रानात खुरपीतीन यानं 92,000चा मोबाईल घेतला. या भडव्याला कोण्या नरकात टाकावं देवाला कळणार नाही. अमर्यादित चुका. राजू हो, लक्ष्मी आपल्याकडून कंटाळून जात असते ना, याचं एकमेव कारण आहे आपण तिला थारा नाही दिला, याच्याकरता ती कंटाळून जात असते. 500ची नोट पोरग घेऊन आपली गाडी जरा गर्दी असल्यामुळे उभी राहिली. मग अशी पानपट्टीपाशी समोरून शेळ्या आल्या आणि त्या दमन चालल्या होत्या आणि त्याच्या पुढे माग 2 टेम्पो, टेम्पोच्या माग आमची गाडी, मागून ट्रॅक्टर. ते गुरगुर गुरगुर करूट लागलं आणि ते शेळ्या जाऊस तर आम्ही उभं डाव्या हाताला पानपट्टी 500ची नोट काढली एका पोराने, 500ची, आणि 2 गुटके घेतले. कशी लक्ष्मी त्याला सांगू. इथं बसलेल्याचं ज्यायचं लग्न झालंय. म्हातारे पण म्हातारीला लग्नाला कोणासंग पाठीत येत. म्हाताऱ्याला जर जायला टाइम नसेल, 2 लग्नाला जायचं असेल तर एका लग्नाला म्हातारं गेलं आणि एका लग्नाला म्हातारी धाडायची, तर म्हातारी कोणासंग धाडली? भंगिऱ्या संघ का बा? ओळखीच्या माणसासोबत, भावकीच्या माणसासोबत. हे म्हातारी सांभाळून न्या रे,
म्हातारील सांभाळून आणा. मग माणसं माणसाची बायको विश्वासू माणसासोबत पाठीते. पैसा कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट जर हुटक्यासाठी मोडी असेल तर ते किती मस्त पाऊस पाडीन, आहे का नाही? पाडीन का नाही? ह्या डोंगरावर जसे दगड आहेत अशा दगडासारख्याच गारा. आपल्याला अपेक्षा आहे त्याने वेळेवर पाऊस पाडावा. आपण त्याची लेकरं आहेत, त्याला अपेक्षा नाही का आपण चांगलं वागावं? कोण्या मायबापाला वाटते आपलं पोरग भंगिरे व्हावा? मग आपण सुद्धा त्याचीच लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे की त्याला आनंद वाटावा. असा गोकुळामध्ये काम करणारी माणसं होती. प्रत्येक जण. माझ्या लहानपणी लय माणसं काम करायची हो. 90 वर्षाचं म्हातारं मुंगशे इकत आणू देत नव्हतं, कासरे इकत आणू देत नव्हतं, बाजाचं सुंब इकत आणू देत नव्हतं, सोल इकत आणू देत नव्हतं. माणसं घरी सोला आटायचे, कासरे आटायचे, मुंगशाच्या द्वारा, गोफणी, जोते, हे सगळं घरी साहित्य तयार करायचे घरी. आता म्हातारे बी मस्त तोटा आणायला जिंतूरला जाते आणि पुन्हा म्हणते आमचा नातू खराब निघला. खराब नाही, तू या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे. खराब कसा निघन? तुला तुडीणार आहे ट्रॅक्टर खाली. हा, तो नातू कसा चांगला निघन? नातवाला म्हण तू बिडी पेटून आण. बिडी ब्रह्मचार्यापेक्षा बी श्रेष्ठ आहे. हे युट्यूब पुन्हा दुसरे आम्हाला तिकडं हे करते. किती श्रेष्ठ सांगू? बिडी पेटिल्या पेटतच नाही, तिला वढाच लागतं. तुम्ही जसे निष्ठावंत आहेत का तशी बिडी पण निष्ठावंत आहे. ती सगळी जळण पण पेटत नाही, तिला झोरकाच आणावं लागतं. आणि मग असा नालायक नातू आजा जर नातवाला बिडी पेटवायला लाईत असेल तर या भंगिऱ्याचे नातू कसे चांगले होतील? याचा नाही काष्टा पेटवायचे का? संस्कार पाहिजे. कशाला कीर्तन ऐकायचे? रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. आणि आपण असेच उसातले डुकर, जिकडं तोंड फिरन तिकडं निष्ठायचं. काय काम? माणसं महाराज कीर्तनात बसले म्हणजे लय सात्विक आहेत का? यायला उद्या सकाळी गाड्या फुकट देवा सैलानीला. 2-2 माळीवाले जर नाही बसले गाडी तर मला बाळू महाराज म्हणू नका, फुकट पाहिजे फक्त. सैलानीला पण निघतात माणसं. काय कीर्तन ऐकायला दम नाही आणि इकडं तिकडं बी बोकडे कापायला दम नाही. कसा नीट पाऊस पडन आणि कसा आपल्यावर देव निसर्ग चांगला राहील? कोणीतरी आपुला तो एक देव करून घ्यावा. आपली श्रद्धा पाहिजे, आपल्या कामावर पण श्रद्धा पाहिजे. बरं, शेती करायची असेल तर निष्ठेनं सुक्षेत्र आणि ओलटे, बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. आळंदीतल्या मालक प्रत्येक गोष्टीला तत्व आहे. असं जर करत राहिलो तर आपण मोठे व्हाल. केवढा मोठा माणूस 1 वाजता उठून गाईला वैरण टाकायचे. असो, दरोजा उघडाई राहिला त्याच्यातून आतमध्ये गाईच्या कृपेने यशोदेसारखी माय आणि नंदासारखा पिता सापडला. आणि मग भगवान मोठे झाले. नाना प्रकारच्या गोकुळात खोड्या तुम्हाला माहित आहेत. मग आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्मा गाई वासर घेऊन यमुनेच्या तीरावर गेले. तिथं सर्व गायी वगैरे चरलेल्या आहेत का झाडाखाली विस्तृत झाल्या. आणि गोपाळ जमले. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. व्याधी निरशन वितार्थायाम, प्रसादे रस्तु कवलम कवल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.